या गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी राहणारा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये इडगाळ या गावावरून आलेलो आहे सर. ओके. हा फोटो कधीचा आहे तुमचा? सर हा मला 2020चा फोटो. बरं, बदलणं अपेक्षित आहे का आता? सर रिसेंटलीच बदललं आहे, म्हणजे 2020च्या मध्ये. गावाचं नाव काय तुमच्या? इडगाळ. इडग्याल. पीडी काय बरं आहे? सर तिथं एका नावाचे 2 गाव आहेत इडगाळ, त्यामुळं 2 गावाला तालुक्याच्या ठिकाणावरनं त्यांना हे पट्टी देगलूर आहे. बर. ओके. मंदिरात जाता का बरं तुम्ही? हां सर. जाता. तुमच्या घराच्या बाजूला मंदिर पण आहे. ओके. का जातो बरं आपण मंदिरामध्ये? प्रत्येकाची श्रद्धा असते सर त्यामुळे. ओके. श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय डिफरन्स आहे बरं? सर कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती जेव्हा होते किंवा श्रद्धेची अतिशयोक्ती जेव्हा होते तर अंधश्रद्धा होते सर. कॅनडा आणि भारताचा सध्याचा जो इश्यू आहे बघा, तो त्याच्याबद्दल काय सांगाल? सर कॅनडा आणि भारतामध्ये सध्या जे बायोलेटरल जे संबंध आहेत ते त्यामध्ये थोडंसं तणाव निर्माण झालेला आहे. त्याचं मेन कारण आपण कॅनडाचं जो खलिस्तानी सपोर्टर होता, जो कॅनडा स्थित होता, त्याची हत्या करण्यात आली आणि त्याचा आरोप कॅनडाने डायरेक्टली इंडियन गव्हर्नमेंटवर टाकलेला आहे. बरं. तुम्ही गुरुद्वाराला भेट दिली नांदेडमध्ये? येस सर. काय वैशिष्ट्य बरं आहे गुरुद्वाऱ्याचं? सर नांदेडचा गुरुद्वारा शिखाचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधीस्थळ आहे, त्यामुळे त्याला वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे आणि तेथेच त्यांनी गुरु ग्रंथ साहिब याची रचना केली होती. बरं. निहंग शीख असं ऐकलंय का तुम्ही? निहंग शीख? यस सर. ऐकलंय. काय असतात पण निहंग शीख? निहंग शीख हे वॉरियर प्रजातीचे असतात, म्हणजे शिखांमध्ये त्यांनी निळे वस्त्र परिधान केलेले असतात आणि त्यांचं मेन कारण शीख धर्माची रक्षा करणे असते. आता मग मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे, याचा केंद्र बिंदू जो आहे तो मराठवाडा आहे. येस सर. का बरं असं? सर मराठवाड्यामध्ये सध्या कुणबी मराठा आणि मराठी कुणबी जे प्रमाणपत्र मिळवले जातं त्याचं प्रमाण एकदम कमी आहे सर. जेव्हा महाराष्ट्राला जेव्हा वेगळं झालं होतं, संयुक्त महाराष्ट्राचं जेव्हा स्थापना झाली होती, त्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यामध्ये श्री पंजाबराव देशमुखांनी हे केलं होतं त्यांनी. बरं. तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे बरोबर 2018 मध्ये? येस सर. राजस्थानमधून? येस सर. का बरं? सर राजस्थानमध्ये चित्तोडगडला माझं केमिकल इंजिनिअरिंग झालंय, मला स्कॉलरशिप भेटली होती सर. ओके. चांगल्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही डील केलं, मग तुम्ही ते सोडून इकडं काय येतं बरं सिव्हिलमध्ये? सर मी केमिकल इंजिनिअरिंग माझा आधीच प्लॅन बनलेला होता सर सिव्हिल सर्व्हिससाठी ट्राय करण्याचा, आणि केमिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये अनसर्टिनिटी खूप जास्त आहे म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट करून या फील्डमध्ये ट्राय द्यायचं. बरं. तुमची 10वी-12वी CBSE बोर्डातून झालेली आहे. येस. कुठं झालं बरं शिक्षण 10वी-12वी? सर माझं 10वी आणि 12वी शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय नांदेडचं झालं. प्रज्ञान ब्रह्म याचा अर्थ काय होतो बरं? सर प्रज्ञान ब्रह्म म्हणजे ज्ञान हेच परब्रह्म आहे, त्याचं मिनिंग होतं. बरं. काय दिलं बरं नवोदयने तुम्हाला तो? सर नवोदयमधनं माझ्या जे 5वीच्या आधी जे होते आणि त्यानंतर माझं स्किल डेव्हलपमेंटमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्यामध्ये मला डिसिप्लिन आणि बोर्डिंग स्कूलला राहण्याचा फायदा हा झाला की डिसिप्लिन झालेला आहे आणि त्यानंतर आपले काम वेळेवर आणि पूर्ण करण्याचं माझं. तुम्ही आता राजस्थानमध्ये होता, जवळपास 4 वर्ष तुम्ही तिथं शिक्षण घेतलं. राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वारसा जतन करण्यात आलेला आहे, तसं महाराष्ट्रामध्ये का नाही बरं? तिथले किल्ले असतील, महल असतील, त्याचं जतन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला तसं दिसत नाही. काय कारण आहे त्याची? सर राजस्थानमध्ये सांस्कृतिक वारसा आतापर्यंत जतन होण्याचं कारण की त्यांनी ब्रिटिश आधिपत्य स्वीकारलेलं होतं. तिथील राजपूत घराण्यांनी ब्रिटिशांशी तह वगैरे करून त्यांच्याशी नेहमीच त्यांनी ब्रिटिशांचा सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती हल्ले, त्यांच्या लढाया वगैरे झालेल्या नाहीत सर.
इवन त्याच्या आधी सुद्धा मुघलांसोबत पण त्यांची तह वगैरे झाले होते. इवन रोटी बेटी चा सुद्धा व्यवहार पण त्यांच्यामध्ये झाला होता. त्या उलट महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच आपण नेहमीच मुघल, इंग्रज आणि या प्रत्येकाशी आपण लढाई करत आलेलो आहोत. राजस्थानला बॉर्डर करणारे स्टेट सांगू शकतो तुम्ही? येस, सांगा बरं. राजस्थानला बॉर्डर करणारे 5 स्टेट आहेत. एक त्यानंतर सगळ्यात जास्त बॉर्डर आहे गुजरातची, मग मध्य प्रदेश, मग उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा. ओके. पंजाब आणि हरियाणा दोघं बॉर्डर करतात. येस. पण तुम्ही अचानकपणे राजस्थानकडे कसं काय वळालात? मॅडम, आम्ही जेव्हा 12th होतो तेव्हा आमच्या नवोदयमध्ये स्कॉलरशिपची स्कीम आलेली होती आणि त्यामध्ये आम्ही अप्लाय केलं होतं. कुठली स्कीम होती? CBSE कडून. मॅडम, ही राजस्थान CBSE मार्फत काही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये नवोदयच्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशनसाठी स्कीम आलेली होती. त्यामध्ये आम्ही अप्लाय केलं आणि त्यात आमचं राजस्थानच्या मेवाड युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. तुम्ही त्याकरता काही एक्झाम दिली होती? नाही मॅडम, 12th बेसिसवरती आमचं 12th स्कोरवरती आमचं सिलेक्शन झालं. 12th स्कोरवरती झालं. ओके. BSc केमिस्ट्री जे असतं आणि BTech कम्प्युटर केमिकल इंजिनिअरिंग, ह्याच्यात काय फरक आहे? केमिस्ट्री ही सायन्सची मेन ब्रांच आहे मॅडम, सायन्स फील्डची. त्यामध्ये मूळ आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री याबद्दल शिकतो. आणि केमिकल इंजिनिअरिंग ही एक प्रोसेस इंजिनिअरिंग आहे. त्यामध्ये आपण प्रॅक्टिकली जे प्लांट सेटअप कसे करता येतात त्याबद्दल आपण शिकतो. आणि प्लांटमध्ये क्वालिटी कंटेंट, सेफ्टी मेजर्स आणि प्लांटचे सगळे सेटअप वगैरे करण्यामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ॲप्लिकेशन बेस्ड इंजिनिअरिंगमध्ये आपण शिकतो. तुम्ही आतापर्यंत असं कुठे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला का एखाद्या केमिकल कंपनीचा वगैरे? बीटेक मध्ये मॅडम शेवटच्या सेमिस्टरला 6 महिन्याची आमची ट्रेनिंग असते, जी माझ्या गुरगावला झालेली होती, ज्यामध्ये आम्ही हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी याच्याबद्दल अभ्यास केला होता. गुरगावमध्ये? सध्या काय नाव आहे गुरगावचं? गुरगावचं सध्या गुरुग्राम नाव. गुरुग्राम. बर. मग एवढं चांगलं फील्ड सोडून तुम्ही इकडे कशाला येत आहे? उगाच तिकडे चांगला स्कोप आहे ना अजून. हो मॅडम, माझं 12thलाच ठरलेलं होतं की सिव्हिल सर्व्हिस ॲटलिस्ट 2 ते 3 अटेम्प्ट द्यायचे. पण तुम्ही त्यानंतर हा जो एक्सपिरियन्स घेतला, हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला नव्याने काहीतरी गोष्टी कळल्या. येस मॅम, नक्कीच त्या फील्डचा मला फायदा होईल मॅडम, कारण मी हे 3 ते 4 वर्षाचे अटेम्प्ट झाल्यानंतर मी केमिकल इंजिनिअरिंगकडेच वळणार आहे. बरं. आता रिसेंटली एक नवीन वेब सिरीज आलेली आहे पहा. येस मॅडम. द रेल्वे मॅन, पाहिली का तुम्ही? पाहिली मॅडम, त्याबद्दल माहिती. काय टॉपिक आहे त्याचा? जी भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली होती 1984ला, त्याबद्दल ती वेब सिरीज आहे. त्याचे म्हणजे मूळ कारण काय होतं त्याबद्दलची ती. काय कारण होतं बरं ती दुर्घटना होण्याचं? मॅडम, भोपाळ गॅस ट्रॅजेडी होण्याचं मूळ कारण जे मिथाइल आयसोसायनाइड टँक आहे जे युनियन कार्बाइड कंपनीमध्ये, ते 45 टन लिक्विड म्हणजे मिथाइल आयसोसायनाइड गॅस त्यामध्ये होती आणि त्याच्यामध्ये वॉटर लिकेज झालं होतं. आणि वॉटर लिकेज झाल्यामुळं त्या टँकमध्ये पाण्याची आणि मिथाइल आयसोसायनाइडची केमिकल रिएक्शन झाली आणि त्यातनं ते प्रेशर वॉल्व जे असतात त्यातनं ते गॅस लीक झाला आणि एक्सप्लोजन झालं. एक्सप्लोजन म्हणजे जास्त प्रमाणात गॅस पसरून त्याचं. युनियन कार्बाइड ही कोणाची कंपनी होती? युनियन कार्बाइड ही मेनली एक US बेस्ड कंपनी आहे. त्यांचं मेन कार्य त्यांचा एक सबसिडरी प्लांट सेटअप भोपाळमध्ये होता आणि त्यांचं पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स बनवण्याचं. पण ती कंपनीचा मालक कोण होता? त्याचे मालक मॅडम वॅरेन अँडरसन हे त्याचे CEO होते मॅडम, इंडियामध्ये. CEO होते. मालकाबद्दल मला आयडिया नाही. बरं. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? सध्या माझ्या कुटुंबात माझे वडील, माझी मोठी बहीण, माझा भाऊ. काय करतात ते सगळे? सर माझा भाऊ जॉबला आहे मॅडम, कम्प्युटर सायन्स, त्याचं BSc कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण झालं आहे. माझी बहीण गृहिणी आहे, तिचं लग्न झालेलं आहे. आणि माझे वडील रिटायर्ड टीचर आहे. टीचर होते ते? कुठे? जिल्हा परिषद हायस्कूल. प्राथमिकला की माध्यमिकला? प्राथमिक. मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण पण त्याच्यावर एक टीचर बनावं? नाही, त्याबद्दल तर मी कधी विचार केलेला नाही केला विचार. तुम्ही कसं बघताय का शिक्षकाचं योगदान तुम्ही कसं मोजाल आपल्या समाजामध्ये? एका टीचरचं काय कॉन्ट्रीब्युशन असतं? मॅडम, समाजामध्ये जे टीचरचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्याचं म्हणजे त्यांचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं, कारण मी स्वतः माझ्या वडिलांना पाहिलेलं आहे
आणि त्यांचे त्यांचे जे लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार पडतात किंवा घरामध्ये बाहेर आणि प्रत्येक ठिकाणी जे संस्कार पडतात त्याचा नेहमीच प्रत्येक विद्यार्थ्याला उपयोग होतो म्हणजे जीवनात. बरं. तुम्हाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे का? येस मॅम. आता रिसेंटली जो वर्ल्ड कप झाला तो पाहिला तुम्ही क्रिकेटचा? हां. वर्ल्ड कप फायनलची मॅच पाहिली होती. येस मॅम. त्यात का हारलो बरं आपण? त्यामध्ये मेनली जो टॉस होता तो डिसाइडिंग फॅक्टर होता. त्यामध्ये सर मॅडम ती ब्लॅक सॉईलची पिच होती आणि त्याचं इम्पॅक्ट असंच भारत पाकिस्तान मॅचमध्ये तीच पिच यूज करण्यात आली होती. त्याचं आपल्याला आधीच इम्पॅक्ट जाणवला की जशी पिच म्हणजे वेळ होत जातो, जशी फ्लड लाईट्स येत जातात तशी पिच ती स्ट्रॉंग होत जाते बॅटिंगसाठी. आणि सायंकाळी ड्यू फॅक्टर जास्त इम्पॉर्टंट ठरला. त्यामध्ये स्पिनर्सची बॉल स्पिन होत नव्हते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा लॉस झाला. बरं. आणि समजा जर आपण टॉस जिंकला असता तर मॅचचा रिझल्ट बदलला असता का? कदाचित भारताच्या कर्णधारांना काय चूज केलं असतं त्यावर ठरलं असतं. ते तर म्हणाले की आम्ही बॅटिंगच घेणार होतो म्हणून. प्रत्येक वेळेस तेच म्हणाले त्यांनी. आता ते एक स्ट्रॅटेजिक बाबी पण असतात त्यामध्ये की अपोनंटला हे कळू द्यायचं नाही की आपण टॉस करलो म्हणजे मोरली आपण डाऊन झालो किंवा काही असं अशा प्रकारच्या गोष्टी असतात. आता रिसेंटली भिडेवाडा खूप चर्चेमध्ये आहे. येस मॅम. का बरं, काय कारण आहे त्याचं? मॅडम भिडेवाडा सध्या महानगरपालिका पुणेनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्याचा एक सांस्कृतिक वारसामध्ये जतन करण्यासाठी त्यांनी तो वाडा ताब्यात घेऊन ती जागा रिकामी केलेली आहे. रिकामी केली. नांदेडमधनं आतापर्यंत 2 CM मिळाले महाराष्ट्राला, बरोबर? येस. त्यांचा कार्यकाळ काय होता सांगता येईल का? येस मॅडम. नांदेडमधनं पहिले CM माननीय शंकरराव चव्हाण साहेब यांचा दोन वेळेस कार्यकाळ होता मॅडम. सुरुवातीला 1975 to 1977 हे 2-3 वर्ष ते CM होते. त्यानंतर 1986 ते 1988 पर्यंत CM होते. आणि दुसरे मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण त्यांचे चिरंजीव ते 2008 ते 2010 पर्यंत 2 वेळा CM होते. ग्रीन वॉशिंग अशी संकल्पना ऐकली का तुम्ही? सॉरी सर. ग्रीन वॉशिंग सॉरी सर, त्याबद्दल काय आयडिया? केमिस्ट्रीचं नोबेल कोणाला मिळालं सांगू शकता? येस सर. सांगा बरं. सर केमिस्ट्रीचं नोबेल यावर्षी क्वांटम केमिस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या 3 सायंटिस्टला भेटलं. त्यांचं 2 USचे आहेत आणि 1 रशियाचे आहेत. त्यांचं एक्झॅक्टली नाव आठवत नाही सर. बरं. तुमचीच निवड का करायला पाहिजे बरं? सर प्रत्येकामध्येच एक प्रकारचं टॅलेंट असतं. त्या प्रकारे मी स्वतःला एक पण पंक्च्युअल विद्यार्थी समजतो. मी माझं कार्य एक वेळेत कंप्लीट पूर्ण करण्याचं मी नेहमीच प्रयत्न करत आलेला आहे. आणि त्यानंतर मी डिसिप्लिन आहे आणि मी ग्रामीण भागातला असल्यामुळे लोकांच्या जी समस्या आहेत थोड्याफार मला जाणीव आहे सर त्यांची. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम.